तर बघा, लाडकी बहीण योजना संदर्भात एक अतिशय महत्त्वाची अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये असणार आहे. कारण की एप्रिलचा हप्ता ह्या भरपूरशा महिलांना का कुणालाच जमा झाला नाही. कारण की एप्रिलच्या हप्त्याची वाटप हे अजूनही कोणत्याच महिलांना आलेलं नाही. परंतु का बरं एप्रिलच्या हप्त्या संदर्भात हे सरकारने लेट केले आणि कोणत्या महिलांना हे 500 रुपये मिळणार आहे? कारण की सरकारचे नियम दर महिन्याला बदलत आहे. कारण की कर्जमाफी संदर्भात देखील मोठी अपडेट सरकारने म्हटलं होतं, परंतु लाडकी बहिणीमध्ये बी सुद्धा आता अपडेट केली. आता महिलांना 500 रुपये मिळणार. तर कोणत्या महिलांना 500 रुपये मिळणार, संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. परंतु तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला प्रेस करून ठेवणे गरजेचे असणार आहे. तरच तुमच्याकडे हर एक व्हिडिओची न्यू आणि महत्त्वपूर्ण नोटिफिकेशन येत राहील. तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा. तर बघा, लाडकी बहीण योजना अपडेट्स. लाडकी बहीण योजना लाडकी बहीण योजनेतील 8 लाख महिलांना 500 रुपये मिळणार. सरकारचे दिलं स्पष्टीकरण, राज्यमंत्री म्हणाले. बघू शकता इथे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये लाईव्ह दाखवणार आहे की कोणत्या महिलांना 500 रुपये मिळणार आणि कोणत्या महिलांना 1500 रुपये मिळणार आणि कोणत्या बहिणींना 2100 रुपये मिळणार. संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. कारण की भरपूरशा खोट्या न्यूज ह्या बहिणींपर्यंत पोहोचत आहे. परंतु अशा प्रकारे न होता आपण आजच्या व्हिडिओमध्ये क्लिअर करून घेऊया. बघा, लाडकी बहीण योजना 500 रुपये इन्स्टॉलमेंट. आर्थिक सक्षम असलेल्या महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्याशिवाय त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यांच्याकडून पैसेही वसूल करण्यात आल्याचा दावा विरोधकांचा केला जातोय. बघू शकता तुम्ही, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लेटेस्टची अपडेट असणार आहे मित्रांनो. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेतील पात्र 8 लाख महिलांना 500 रुपये मिळणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. नमो शेतकरी योजना आणि लाडकी बहीण योजना अशा दोन्ही योजनांचा लाभ घेणाऱ्या या 8 लाख महिलांना लाडकी बहीण योजनेतील 500 रुपये मिळणारच असल्याचं म्हटलं जात आहे. यामुळे महिलांनी नाराजी व्यक्त केली. आता राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी यांच्या संदर्भात स्पष्टीकरण दिलं आहे, जे आज माध्यमांशी बोलत आहे. आर्थिक सक्षम असलेल्या महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्याचे त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे असून त्यांच्याकडून पैसेही वसूल करण्यात आलेला म्हणजे त्यांच्याकडून पैसे घेण्यात आलेले आहे अशा प्रकारचा दावा करत आहे. परंतु बघा, ज्या लाडक्या बहिणींना आतापर्यंत 10,000 रुपये किंवा जे काही कुठला आतापर्यंतचा वाटप झाला असेल आणि त्यांनी इतर योजनांचाही लाभ घेतला असेल, परंतु त्यांच्यापासून 1 रुपयाही हे परत घेतला नाही, हे काहीतरी तुम्हाला एक सांगत आहे. परंतु 1 रुपया त्यांच्याकडून घेतलेला नाही. बघू शकता, आर्थिक सक्षम असलेल्या महिलांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेल्या त्यांच्याकडून गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यांच्याकडून पैसेही वसूल करण्यात आल्याचा दावा विरोधकांकडून केला जातोय. परंतु विरोधकांचा दावा आहे मित्रांनो की त्यांच्याकडून पैसे वापस घेतले जातोय. परंतु अशा प्रकारे त्यांच्याकडून पैसे वापस घेतले जात नाही. परंतु त्यांच्या योजनेत हा बदल झालेला आहे. त्यांना जे 1500 रुपये मिळत होते, परंतु आता 500 रुपये मिळणार. परंतु जो वाटप त्यांना आतापर्यंत केलेला आहे त्यातला 1ही रुपया त्यांच्याकडून परत घेतला गेला नाही. बघू शकता, इथं स्पष्टपणे सांगितलेलं आहे त्यांच्याकडून पैसे वसूल करण्याचा दावा हे विरोधकांकडून केला जातोय, म्हणजे अन्य पार्टीकडून केला जातोय. बघा, यावर राज्यमंत्री आशिष जयस्वाल म्हणाले, कोणत्याही महिलांवर गुन्हा दाखल केला नसून वसुली केलेली नाही. बघू शकता, यावर आशिष जयस्वालने डायरेक्ट सांगितलं. हे खरी बातमी आहे मित्रांनो. बघू शकता, यावर कोणत्याही महिलांवर गुन्हा दाखल केला नाही. बरोबर आहे, कोणत्याच महिलांवर आतापर्यंत गुन्हा दाखल केला नाही की या महिलांनी इतर योजनांचाही लाभ घेतला आणि या योजनांचाही लाभ घेतला, अशा प्रकारे गुन्हाही दाखल केला नाही. गुन्हा दाखल केला नसून वसुलीही केली नाही. बघू शकता, वसुली त्यांच्याकडून केली नाही मित्रांनो. अतिशय बरोबर असणार आहे. कारण की ज्या महिलांना आतापर्यंत 7,500, 8,000, 9,500 बहुतेक 10,000 रुपयेपर्यंत वाटप केलं आहे वाटते लाडकी बहीण योजनेला, परंतु त्यातला 1ही रुपया बहिणींकडून परत घेतला गेला नाही. त्यांना आता जेपर्यंत 1500 रुपये मिळाले, आता 500 रुपये मिळणार. फरक इतकाच असणार आहे. परंतु वापशी घेतले नाही, हे अत्यंत फेक असणार आहे. परंतु आशिष जयस्वाल यांनी क्लिअर करून दिलेला बघू शकता. विरोधकांकडून भ्रम पसरवलेला जात आहे. त्यावर बघा, त्या 8 लाख महिलांना 500 रुपयेच मिळणार. आता कोणत्या त्या 8 लाख महिला असणार आहे बघा. आतापर्यंत मित्रांनो तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केले तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. कारण की अतिशय महत्त्वाची आणि खरोखरची खरी न्यूज हे तुम्हाला याच चॅनलवरती पाहायला मिळणार आहे. कारण की भरपूरशा चॅनलवरती हे तुम्हाला फेक न्यूज दाखवल्या जात असतो, परंतु हे फेक न्यूजमध्ये काही तथ्य नसतो. तुम्हाला जर खरी आणि अतिशय महत्त्वाची न्यूज पाहिजे असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. बघा, त्या 8 लाख महिलांना 5,000 रुपये मिळणार. तसंच नमो शेतकरी योजना आणि लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या 8 लाख महिलांना फक्त 500 रुपये मिळणार. आता बघा, तसंच नमो शेतकरी योजना आणि PM किसान योजना किंवा कोणत्या योजनेचा ज्या महिला लाभ घेत असेल, खरोखर त्यांना आधीही पैसे मिळत असेल, त्याच महिलांना बघू शकता तशा किती महिला आढळून आल्या आहे. 8 लाख महिला इथं आढळून आलेल्या आहे मित्रांनो. तर त्या महिलांची पूर्णपणे योजना बंद होणार नाही. बघू शकता,
पूर्णपणे योजना बंद होणार नाही, त्यांनी योजना चालूच राहणार, परंतु फरक इतका बाकीच्या योजनेतून त्या लाभ घेत आहे बरोबर, तर त्यांना 500 रुपये मिळणार. तर हे अगदी बरोबर असणार आहे. बघू शकता 8 लाख महिलांना फक्त 500 रुपये मिळणार असा प्रश्न विचारल्या राज्यमंत्री आशिष जयस्वाल म्हणाले, ज्या दिवशी शासन निर्णयात सुधारणा केली जाईल तेव्हा ही बाबत वेबसाईटवर जाहीर केली जाईल. मूळ जी आता बघू शकता मूळ जी आराममध्ये ज्या गोष्टी नमूद होत्या त्या बाबी अनुसार सर्व पात्र महिलांना या योजनेतील पैसे मिळतील. बघू शकता ज्या बाबीमध्ये जे सांगितलेलं होतं त्या पात्र महिलांना 500 रुपये मिळतील आणि पैसे मिळतील. बघू शकता ही योजना यापुढे सुरू राहील, ही योजना बंद होणार नाही, यापुढे सुरूच राहील असे देखील आशिष जयस्वालनी सांगितले. म्हणजेच त्या 8 लाख महिलांना 500 रुपये मिळणार असल्याच्या बाबत त्यांनी स्पष्ट भूमिका मांडली. बघू शकता तुम्ही की त्या महिलांचे देखील इथे लाडकी बहीण योजनेतून वंचित राहावं लागणार नाही हे स्पष्टपणे त्यांनी सांगितलं. हालाकी त्या दुसऱ्या योजनांचा लाभ घेत असेल परंतु त्यांना काहीतरी द्यावं, जसं की 500 रुपये योजना त्यांना चालू ठेवा, कारण की भरपूरशा महिला योजनेचा लाभ घेणार आणि त्यांना नाही मिळणार म्हणजे त्या लाडकी बहिणी नाही का, अशा प्रकारे प्रश्न पडतो ना. म्हणून भरपूरशा महिलांचे हे ज्या योजनेचा लाभ घेत असेल तर त्यांनाही योजना सुरू राहणार. बघू शकता लाडकी बहीण योजनेतून 2100 रुपये कधी मिळणार, आता हा प्रश्न भरपूरशा महिलांना पडत होता की 2100 रुपये कधी मिळणार. आता हा डाऊट तुमचा आजच्या व्हिडिओमध्ये क्लिअर होऊन जाणार. व्हिडिओ लाईनपर्यंत बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बघा सरकारने निवडणुकीच्या काळात जाहीर केलेल्या जाहीरनाम्यानुसार पात्र महिलांना 2100 रुपये कधी मिळणार असं विचारल्यावर राज्यमंत्री म्हणाले, महाराष्ट्र सरकारच्या महसुलात वाढ झाल्यावरच त्याच योग्य नियोजन आता बघू शकता जेव्हा महसुलात वाढ होणार त्याच योग्य नियोजन करण्याकरिता विविध विभागांना त्या निधीचं वितरण केलं जात. त्यामुळे ज्या दिवशी महसूल वाढेल त्या सर्व नमो शेतकरी योजना लाडकी बहीण योजनेतील पात्र लाभार्थ्यांना टप्प्याटप्प्याने सरकार दिलेल्या वचनांची पूर्तता करेल. आता बघू शकता त्यांनी काय म्हटलं की ज्या निधीवर आता बघू शकता विभागांना त्या निधीचं वितरण केलं जातं ज्या दिवशी महसूल वाढेल. आता ज्या दिवशी महसूल वाढेल म्हणजे जे बजेट आहे, आता लाडकी बहीण योजनेचे त्यांना वाटप करावं लागतो, कास्तकारांना देखील नमो शेतकरी, PM शेतकरी सन्मान निधी, भरपूरसे जे श्रावणबाळ योजना, भरपूरशा योजनांचा त्यांना लाभ जे वाटप करावा लागतो, महिलांना लाभ द्यावा लागतो, पुरुषांना लाभ द्यावा लागतो. तर ते निधी आता बजेट सध्या कमी असणार आहे, जेव्हा हे बजेट वाढेल तर प्रत्येक निधीचं हे इथं वितरण वाढणार आहे. बघू शकता त्यांनी डायरेक्टच सांगितलं ज्या दिवशी महसूल वाढेल तेव्हा सर्व योजनांचा लाडकी बहीण योजनेतील पात्र लाभार्थ्यांना टप्प्याटप्प्याने सरकार दिलेल्या वचनांची पूर्तता, आता जे सरकारने वचन दिलं आहे ते पूर्तता करणार. तसंच कर्जमाफी संदर्भात होतं. आता बघा लाडकी बहीण योजनेचा एप्रिल महिन्याचा हप्ता कधी मिळणार प्रश्न पडत होता. लाडकी बहीण योजनेचा एप्रिल हप्त्याचा महिना कधी मिळणार. आता बघू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा मार्च महिन्याचा हप्ता प्राप्त झाल्यानंतर एप्रिल महिन्याचा हप्ता कधी येणार याकडे सर्वच लक्ष लागून राहिलं. यात मात्र याबाबत सरकारकडून अद्यापही कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. मात्र कधीही माध्यमातील वृत्तांतानुसार अक्षय तृतीया म्हणजेच 30 एप्रिल रोजी हा हप्ता मात्र महिलांच्या खात्यात जमा होऊ शकतो, परंतु याबाबत सरकारने कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. आता बघा मी तुम्हाला या चॅनलवरती सांगितलं होतं मित्रांनो, शॉर्ट माझं मी अपलोड केलेला होता आणि त्या माध्यमातून मी तुम्हाला सांगितलं होतं की अक्षय तृतीयेच्या दिवशी हे 30 एप्रिलला तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे येण्याची संभावना आहे. बघू शकता इथं अपडेट आलेली आहे. बघू शकता तुम्ही काही माध्यमातून वृत्तांतानुसार अक्षय तृतीया म्हणजेच 30 एप्रिल रोजी हा हप्ता पात्र महिलांच्या खात्यात जमा होऊ शकतो, परंतु याबाबतची सरकारकडून कोणती अधिकृत घोषणा केली नाही. होऊ शकतो हे मी तुम्हालाही सांगितलं होतं की होऊ शकतो. आता बघा त्यानंतर आदिती तटकरे यांनी स्पष्ट केली भूमिका. आता बघा आदिती तटकरे यांनी एक्सवर पोस्ट लिहित म्हटलं की दिनांक 28 जून 2024 या दिनांक 3 जुलै 2024 रोजी जाहीर करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार इतर कोणत्याही शासकीय योजनांचा लाभ न घेणाऱ्या महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत 1500 रुपये दरमहा सन्मान निधी वितरित करण्यात येत आहे. तसेच इतर शासकीय योजनांचा 1500 रुपयापेक्षा कमी लाभ घेणाऱ्या महिलांना आता बघू शकता उर्वरित फरकाची रक्कम सन्मान निधी म्हणून वितरित करण्यात येत आहे. म्हणजेच या दोन्ही योजनांचा लाभ घेणाऱ्या त्या 8 महिलांना लाडकी बहीण योजनेतील फक्त 500 रुपये मिळणार आहेत. या महिलांतील आता बघू शकता या महिन्यातील हप्त्यांपासून त्याची सुरुवात होणार आहे.
आता बघू शकता त्यांनी काय म्हटलं तुम्हाला स्पष्टपणे सांगतो बघा. आदिती तटकरे यांनी एक्सवर पोस्ट लिहिली, म्हटलं की 28 आता बघू शकता 28 जून 2024 व दिनांक 3 जुलै 2024 यांनी या दिवशी म्हटलं होतं 2024ची घटना, परंतु त्यांनी पोस्ट केली होती, हे लक्षात ठेवा. जाहीर करण्यात आलेला शासन निर्णय इतर कोणतेही शासकीय, आता बघू शकता इतर कोणती योजना असू द्या, इतर कोणत्याही शासकीय योजनांचा लाभ न घेणाऱ्या महिलांना, आता ज्या महिलांना कुठले लाभ त्या घेत नव्हत्या त्या महिलांसाठी लाडकी बहीण योजना सरकारने सुरू केली, म्हणजे महिलांना काहीतरी योजना मिळावी, सर्व बहिणींना काहीतरी योजना मिळावी, अशा प्रकारे त्यांनी सुरू केलं. बघू शकता न घेणाऱ्या महिलांना लाडकी बहीण योजनेअंतर्गत 500 रुपये दरमहा निधी वितरित करण्यात येत आहे. तसेच इतर शासकीय, आता बघू शकता इथं महत्त्वाचा पॉईंट असणार आहे, इतर शासकीय योजना 1500 रुपयेपेक्षा कमी लाभ घेणाऱ्या, आता बघू शकता इतर शासकीय योजना 1500 रुपयेपेक्षा कमी लाभ घेणाऱ्या महिलांना उर्वरित फरकाची रक्कम, आता बघू शकता ज्या योजना इतर योजनांचा लाभ घेतात, लाडकी बहीण योजना किंवा इतर योजनांचा लाभ, लाडकी बहीण योजना बाजूला ठेवा, सन्मान निधी, आता जसं की श्रावण बाळ, पीक विमा, PM किसान, नमो शेतकरी, आता कोणत्या योजनेचा लाभ घेत असेल, आता इतर म्हटलं बघू शकता इतर शासकीय योजनांचा 1500 रुपयेपेक्षा कमी लाभ घेणाऱ्या महिलांना उर्वरित फरकाची रक्कम, आता त्यात फरक आढळून उर्वरित फरकाची रक्कम सन्मान निधी म्हणून वितरित करण्यात येत आहे. आता त्यांना जे फरक असणार आहे, आता 1500 रुपये व्यतिरिक्त त्यांना 1000 रुपये इतर योजनेतून मिळत असते किंवा 500 रुपये इतर योजनेतून मिळत असेल, तर त्यांना ह्या लाडकी बहीण योजनेमध्ये 1000 रुपये मिळणार, आणि ज्यांना त्या बाकीच्या योजनांमधून त्यांना 1000 रुपये मिळतील, तर या योजनेमधून ज्या लाडकी बहीण योजना त्या योजनेअंतर्गत त्यांना 500 रुपये मिळणार. बघू शकता त्यांनी स्पष्टपणे सांगितलं. आता बघू शकता दोन्ही आता म्हणजेच वितरित करण्यात येत आहे, म्हणजे त्या दोन्ही योजनांचा लाभ घेणाऱ्या त्या 8 महिलांना लाडकी बहीण योजनेतील फरक फक्त 500 रुपये मिळणार आहे. या महिन्यातील हप्त्यांपासून त्यांची सुरुवात होणार आहे. आता या एप्रिल महिन्यातील बघू शकता या एप्रिलचा हप्ता आता तुम्हाला मिळणार आहे लाडकी बहिणींनो. तर बघू शकता या महिन्यांपासून तो फरक वितरित करण्यात येणार आहे. ज्या बहिणी PM किसान, नमो शेतकरी, श्रावण बाळ, आता बघू शकता कोणत्याही योजनेचा ज्या लाभ घेत असेल, तर त्यांना काय होणार आहे की त्यांना जे पैसे मिळत असेल तर त्या काउंटिंग म्हणून त्यांचे मायनस हे लाडकी बहीण योजनेचे पैसे होणार आहे. जसं की बघा 700-800 रुपये मिळत असेल आणि लाडकी बहीण योजना 1500 रुपये, आता त्या 1500 रुपयेमधून 700-800 रुपये किंवा जे कुठले तुम्हाला 500-1000 रुपये इतर योजनेतून मिळत असेल ते मायनस करून तुम्हाला बाकीचे रुपये इथे देण्यात येणार. अशा प्रकारे आदिती तटकरे यांनी त्यांच्या अकाउंटवर हे पोस्ट केलेली होती. हे 2024ची जून आणि जुलैची पोस्ट असणार आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला अजूनही काही मतलब माहिती आलेली नाही. तर बघू शकता मी तुम्हाला सांगितले होतं की 30 एप्रिल आता अक्षय तृतीयेच्या दिवशी संभावना आहे तुम्हाला येऊ शकते त्या दिवशी. तर अशा प्रकारे आजचा व्हिडिओ होता. तर तुम्हाला तुमचे डाऊट क्लिअर झाले असेल असा मला वाटतोय. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्र मैत्रिणीला व्हिडिओला नक्की शेअर करा, कारण की अगदी हा कामाचा व्हिडिओ असणार आहे. त्यांना व्हिडिओ नक्की शेअर करा आणि असेच खरोखरची खरी माहिती तुम्हाला भेटत राहण्यासाठी तुम्हाला या चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला प्रेस करून ठेवणे गरजेचे असणार आहे. तरच तुमच्याकडे हर एक व्हिडिओची न्यू आणि महत्त्वपूर्ण नोटिफिकेशन येत राहील मित्रांनो. तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. तर चला येऊया अशाच नेक्स्ट व्हिडिओला घेऊन.